आजचा आपला टॉपिक आहे विद्यार्थी मित्रांनो, थिन युनिफॉर्म रिंग. आपण टॉपिक कोणते कोणते बघितले? युनिफॉर्म रॉड, सॉलिड सिलेंडर, त्यानंतर सॉलिड स्पियर. बरोबर. आज आपला टॉपिक राहणार आहे थिन युनिफॉर्म रिंग. तुम्ही पहिले हेडिंग द्या, थिन युनिफॉर्म रिंग. दिलं हेडिंग थिन युनिफॉर्म रिंग. याचे तीन एक्सप्रेशन आहे. एक स्टँडर्ड एक्सप्रेशन आणि स्टँडर्ड एक्सप्रेशन वर डिपेंड आपले दोन एक्सप्रेशन आहे. म्हणजे टोटल झाले तीन एक्सप्रेशन. हे तीन एक्सप्रेशन आज आपण एंड केले का आपला ह्या चॅप्टर पूर्णपणे एंड. मग फक्त जो रोटेशनल डायनॅमिक मधला जो रोटेशनल मोशनचा टॉपिक जो मी तुम्हाला आता न्यू टीच केला आहे, याचे फक्त आपले प्रॉब्लेम राहिले आहे. आणि प्रॉब्लेम पण फक्त याच टॉपिकवर डिपेंड आहे. हा जो आपण आता टॉपिक घेतला ना, रॉड, सिलेंडर, स्पियर, एकदम इझी फॉर्म्युले आणि त्याच्यावरचे प्रॉब्लेम आहे ते आपण परवापासून घेऊ. ओके. दिलं तुम्ही थिन युनिफॉर्म रिंग. फर्स्ट क्वेश्चन, स्टेट अँड एक्सप्रेशन फॉर mi of thin ring. State an expression for mi of thin ring about an axis passing through center and perpendicular to its plane. Passing through center and perpendicular to its plane. क्वेश्चन एकदा पुन्हा वाचतो. स्टेट अन एक्सप्रेशन फॉर mi of thin ring passing through center and perpendicular to its plane. क्वेश्चन लिहिल्या बरोबर डायग्राम ड्रॉ करा. डायग्राम ड्रॉ करायला जास्त काही टाइम नको. सेंटर घेतला C, रेडियस घेतला R. ओके. आणि लिहा. डायग्राम ड्रॉ झाल्या बरोबर. Consider a thin ring of mass m. Consider a thin ring of mass m, radius r, rotating about an axis. Passing through center C and perpendicular to its plane is IC equal to mr square. Is IC equal to mr square. पहिलं एक्सप्रेशन फिनिश. एक्सप्रेशन हे स्टँडर्ड कशाचं आहे? थिन रिंग. जेव्हा एक्सिस कशामधून पास होणार? सेंटर मधून. ओके. आता या एक्सप्रेशनचा यूज करून आपल्याला mi ऑफ रिंगचे दोन एक्सप्रेशन सॉल्व्ह करायचे आहे. सो फर्स्ट क्वेश्चन, assuming the expression for mi of thin uniform ring. Assuming the expression for mi of thin uniform ring about an axis passing through its center and perpendicular to its plane.
perpendicular to its plane. Full stop. Derive the expression. Derive the expression. Number 1, mi of ring. Number 1, mi of ring about any diameter. Mi of ring about any diameter. Number 2, mi of ring about a tangent. Mi of ring about a tangent perpendicular to plane of ring. Perpendicular to plane of ring. तो विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला 2 एक्सप्रेशन प्रूव्ह करून दाखवायचे आहे. तुम्ही आन्सर मध्ये पहिलं एक्सप्रेशन लिहा. mi ऑफ रिंग अबाउट एनी डायमीटर लिहा असं पहिलं हेडिंग. mi ऑफ रिंग अबाउट एनी डायमीटर. ओके, हेडिंग लिहिल्या बरोबर आता डायग्राम ड्रॉ करा. डायग्राम ड्रॉ करा फास्ट. Z, C, Y and X. Draw the diagram fast. Diagram draw झाल्यावर let id be the moment of inertia about any diameter. Let id be the moment of inertia about any diameter. लिहिलं? Let id be the moment of inertia about any diameter. त्यानंतर इकडे लक्ष द्या विद्यार्थी मित्रांनो. सिन्स आता रिंग साठी सेंटर मधून जी एक्सिस पास होत असते, सेंटर मधून जी एक्सिस काय होत असते पास, तिला आपण आयसी म्हणतो. तर इथे आयसी म्हणजेच काय होणार आयझेड. कारण सेंटर मधून जी एक्सिस पास होत आहे तिला मी झेड न डिनोट केलं, म्हणजेच मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ सेंटर म्हणजे झेड एक्सिस. आयसी इक्वल टू आयझेड. आणि आयडी म्हणजे काय घेतला आपण मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट डायमीटर. तर इथे आयडी म्हणजे डायमीटरचा मोमेंट ऑफ इनर्शिया. तर एक डायमीटर होणार वाय एक्सिस ची. आयडी म्हणजेच काय लिहू शकतो मी आय एक्स आणि आय वाय पण. आय एक्स म्हणजे पण एक डायमीटर आहे, आय वाय म्हणजे पण एक डायमीटर आहे. आणि आयडी म्हणजेच मी काय कन्सिडर केलं आहे मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट एनी डायमीटर. म्हणजे आयडी म्हणजेच आय एक्स, आयडी म्हणजेच आय वाय. ओके, राईट डाऊन दिस. आता समोर लक्ष द्यायचं. आता इथं 3 एक्सिस आहे, म्हणजे आपल्याला थेरम कोणता यूज करावा लागणार आहे बाय युजिंग परपेंडिक्युलर एक्सिस थेरम. लक्ष द्यायचं आता. बाय युजिंग perpendicular एक्सिस थेरम काय असतो आय झेड इक्वल टू आय एक्स प्लस आय वाय. आय झेड म्हणजे आयसी, आय झेड म्हणजे आयसी, आय वाय म्हणजेच आयडी. तर आयडी प्लस आयडी. आयसी ची व्हॅल्यू किती होती रिंगची माहित आहे तुम्हाला, एम आर स्क्वेअर. आयडी प्लस आयडी
टॉइस आय डी. मला मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट डायमीटर साठीच काढायचा आहे ना, म्हणजे मला व्हॅल्यू फक्त कोणाची काढायची आहे, आयडीची. तर हा 2 इकडे जाऊन काय होणार, डिवाइड. सो आयडी इक्वल टू mr square by 2. This is the expression for mi of moment inertia किंवा moment of inertia about any diameter. Okay, write down this. तो विद्यार्थी मित्रांनो, हे होतं आपलं mi ऑफ रिंग साठी फर्स्ट एक्सप्रेशन. आता सेकंड एक्सप्रेशनची हेडिंग टाका. काय होतं आपलं सेकंड एक्सप्रेशन, mi ऑफ काय होतं, mi ऑफ रिंग अबाउट टँजेंट. mi ऑफ रिंग अबाउट अ टँजेंट परपेंडिक्युलर टू इट्स प्लेन. म्हणजे रिंग पासून आपल्याला एक टँजेंट ड्रॉ करायचा आहे, तो पण प्लेनला काय असला पाहिजे, परपेंडिक्युलर. डायग्राम कशी येणार बघा. हा आपला रिंग सी, हा होता आयसी, हा आपला रेडियस आर. इथून आपण एक परपेंडिक्युलर काय करू, ड्रॉ. याला पॉइंट घेऊ ओ, तर हा काय झाला आपला आय ओ. ओके, ड्रॉ द डायग्राम फास्ट. बरोबर विद्यार्थी मित्रांनो, सेम पहिले आपल्याला कोणाची व्हॅल्यू काढायची असते, आयसी ची. आणि आयसी ची व्हॅल्यू लिहासाठी आपल्याला ऍज इट इज त्याचं स्टँडर्ड एक्सप्रेशन लिहावं लागते. लिहा. कन्सिडर अ रिंग ऑफ मास m. आपण आजचं जे पहिलं डेरिव्हेशन होतं, स्टँडर्ड एक्सप्रेशन जे होतं ना आपलं रिंगचं, ते सेम जच्या तसं लिहायचं आहे. कन्सिडर अ रिंग ऑफ मास m, रेडियस r, rotating about an axis, passing through center C and perpendicular to its plane. Same expression, perpendicular to its plane. Therefore IC equal to काय असते व्हॅल्यू, mr स्क्वेअर. काय झाली आपली आयसी ची व्हॅल्यू, आयसी इक्वल टू mr स्क्वेअर. बट आता आपल्याला मोमेंट ऑफ इनर्शिया कशाचा काढायचा होता, टँजेंटचा. एक एक्सिस ही दुसरी एक्सिस एकमेकाला पॅरालेल आहे. सो बाय युजिंग पॅरालेल एक्सिस थेरम, बाय युजिंग पॅरालेल एक्सिस थेरम, कोणता थेरम यूज करायचा आहे आपल्याला, पॅरालेल एक्सिस थेरम. काय आहे, आय ओ इक्वल टू IC प्लस mh स्क्वेअर. आय ओ ऍज इट इज, IC किती आहे, mr स्क्वेअर प्लस m ऍज इट इज. h म्हणजे काय असते रे, h म्हणजे असते दोन एक्सिस मधलं डिस्टन्स. इथे IC आणि IO या दोन एक्सिस मधलं डिस्टन्स किती आहे, r. तर h स्क्वेअर म्हणजेच r स्क्वेअर, mr स्क्वेअर प्लस mr स्क्वेअर twice mr square. Okay, expression finish.